आजऱ्यातील हरपवडे धनगरवाड्यावर सुरू आहे गायींच्या मृत्यूचं सत्र. पशुवैद्यकीय विभागही झाला आहे हतबल. गरीब धनगर कुटुंबांना कोण आहे वाली? आजरा तालुक्यातील पेरणोली गावानजीकच्या हरपवडे धनगरवाड्यावर देशी गायींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतंय. गेल्या 3 महिन्यात सुमारे 25हून अधिक दुभत्या गायींचा मृत्यू झालाय. या आकस्मिक संकटामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. गायींचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने होतोय याबाबत शासनाच्या पशुवैद्यकीय विभाग तपासणीत गुंतला आहे. असून या पार्श्वभूमीवर पाळीव गायींची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र पशुधन विभागाकडून कोणतीही स्पष्टता येत नसल्यानं समस्त हरपवडे धनगरवाडा चिंताग्रस्त झालाय. येथील धनगरवाड्यावर सुमारे 20-25 कुटुंब राहतात. गोधन पालन हीच त्यांची उपजीविका आहे. सुमारे 400 ते 500 गायी पाळल्या जात असतात. पर्याप्त जमीन नसल्यानं चारा आणि पाण्यासाठी या कुटुंबांना जंगल जमिनीवर अवलंबून राहावं लागतं. गायी जंगलात सोडणं हाच इथं शिरस्ता आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 महिन्यांपासून इथं गायींच्या आकस्मिक मृत्यूचं लोण वाढलंय. अंकुश नवलू झोरे, राहुल अंकुश झोरे, भागोजी नवलू झोरे, धोंडीबा गावडे, कोंडीबा जानू झोरे, बाबू ठकू एडगे यांच्या 25 पेक्षा जास्त गायी आतापर्यंत मृत्यू पावल्यात. या गायी जमिनीवर बसल्या की त्या उठत नाहीत. तोंडातून लाळ टपकते, श्वास जोरानं सुरू राहतो आणि जागेवरच मृत्यू होतो, असं नुकसानग्रस्त गायपालक नागेश झोरे यांनी सांगितलं. मात्र या गाय मृत्यू सत्राने आजरा तालुका पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला असून या नवख्या आजाराबाबत माहिती घेतली जाते. दरम्यान इथं एखादं जनावर मेल्यावर रानात फेकलं जातं. विषाणू वाढतो आणि विष तयार होतं. ते विष हाडांना चिकटून बसतं. जनावरांच्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता असते. त्यावेळी ते मेलेल्या जनावरांची सडलेली हाडं चघळतात आणि त्यातून विषबाधा होत असल्यानं आणि त्यावर उपचार नसल्याचं पशुवैद्यकीय विभागाकडून सांगितलं जातंय. तरीही या गरीब धनगर समाजाच्या गायी वाचवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं बनलंय.